सन्मान्य सदस्य ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी या सभागृहात आज मंत्र्यांनी उत्तर देण्यासंदर्भात जो विषय इकडे मांडलेला आहे त्यात त्यांनी दोन प्रामुख्याने मुद्दे समोर आणलेले आहेत। सर्वप्रथम त्यांनी असंच म्हटलं आहे की हे एक नवीन प्रथा आणि नवीन परंपरा आणि नवीन पायंडे या सभागृहात मांडले जात आहेत। त्यावरती मी त्यांना अवगत करू इच्छितो आणि सभागृहाला अवगत करू इच्छितो की हा पायंडा बरोबर आहे चुकीचा आहे कसा आहे ह्याच्यावरती बोलण्याआधी हा काय नवीन पायंडा नाही आहे। 2019 पासून 2022 पर्यंत सातत्याने अशी पत्र आणि त्या पत्राला मंजुरी पीठासीन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। नंबर 1 त्यामुळे आता त्याच्या आधी जर घडलं नसेल तर 2019 आणि 22 पासून हा नवीन पायंडा मांडला गेलेला। 1 नंबर 2 एक मिनिट बसा थांबा जरा। सन्मान्य आदित्य ठाकरेजी, आपण आता नवीन पायंड्यांबद्दल बोलत होतो। मी आपल्या एक मिनिट मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, जर का नवीन पायंडा कधी सुरू झाला हे बघायचं असेल तर 2019 मध्ये आपण ही सुरुवात केली। परंतु या संदर्भात ठीक आहे बसून घ्या मला रुलिंग तर देऊ दे। अहो मला रुलिंग तर देऊ दे भास्करराव, मला बोलू तर द्या तुम्ही। अहो बोलू तर द्या बसून घ्या। हे बघा बसून घ्या। तर या संदर्भात कुठचाही नवीन पायंडा या सभागृहात आपण पाडत नाही आहोत। राहिला प्रश्न हे जे चाललंय ते नियमात आहे की नाही, तर त्या संदर्भात मी आपलं लक्ष हे भारताच्या संविधानातील अनुच्छेद 164(2) वरती आकर्षित इच्छितो। The Council of Ministers shall be collectively responsible to the Legislative Assembly of the state. आणि त्यामुळे या संदर्भातली कलेक्टिव्ह जबाबदारी असल्यामुळे तो संबंधित मंत्री किंवा इतर मंत्री किंवा स्वतः मुख्यमंत्री त्या उत्तरासाठी पूर्ण काउन्सिल जबाबदार असल्यामुळे कोणीही देऊ शकेल सभागृहाच्या मान्यतेने। चला पुढे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।